सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। महाकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। 3 पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून येतो। 13 जानेवारीपासून पौष पौर्णिमे ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ मेळा सुरू असते। यापूर्वी 2013 साली प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कुंभमेळ्यात 10 कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवलाय। जाणून घेऊया महाकुंभ मेळ्याचे महत्त्व आणि महास्नानाच्या तिथीविषयी। कुंभमेळ्यात स्नान केल्यानं पाप होते नष्ट। प्रयागराज येथील संगमच्या काठावर 2025 साली या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। संगमाच्या वेळी गंगा आणि यमुना नद्यांचं दृश्य पाहता येईल। सरस्वती नदी ही या दृश्यांना अदृश्यपणे मिळते, यामुळे प्रयागराजचे महत्त्व अधिक वाढते। प्रयागराज व्यतिरिक्त उज्जैन, नाशिक आणि हरिद्वारमध्ये दर 6 वर्षांनी अर्धकुंभ मेळा आयोजित केला जातो। परंतु 2025 मधील कुंभमेळा हा 12 वर्षांनी आल्यामुळे याचं सर्वाधिक महत्त्व पाहायला मिळेल। धार्मिक मान्यतेनुसार कुंभमेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान आणि ध्यान केल्यानं सर्व पापांचा नाश होतो। मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो। 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात। भारतातील प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 तीर्थक्षेत्रांमध्ये महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। 2025 मध्ये पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होईल, तर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानानं महाकुंभ मेळ्याची सांगता होईल। गंगा, यमुना आणि अदृश्य असणारी सरस्वती नदी प्रयागराजमध्ये मिसळते। या ठिकाणी स्नान केल्यानं मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं। पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिले शाही स्नान होईल। पहिल्या शाही स्नानात नागासाधूला स्नान करण्याची संधी मिळेल, कारण नागासाधूंना हिंदू धर्माचं प्रमुख मानलं जातं। या 4 ठिकाणी केले जाते महाकुंभ मेळ्याचं आयोजन। पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडले होते, तेव्हा त्याचे काही थेंब हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन इथं पडले होते। त्यामुळे या 4 ठिकाणीच कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असते। यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताफ्याच्या संगमाच्या काठावर नाचतो, गातो आणि संगमाच्या काठावर पोहोचून स्नान करतो। महाकुंभ मेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो? प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन हे जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केलं जातं। सध्या गुरु याच राशीत आहे। 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केले जाते। गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो। सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरुग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचं राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। उज्जैनमधील क्षिप्रा नदीच्या काठावर महाकुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घ्या। उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक इथं दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर 6 वर्षातून एकदा अर्धा कुंभमेळा आयोजित केला जातो, तर संपूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो। 12 कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। याआधी 2013 साली प्रयागराज इथं महाकुंभाचं आयोजन करण्यात आले होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।